नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आज आपण धडा 10वा वाचनालय. ऐका म्हणा वाचा, ऐक म्हण वाच. तर चला का चालू करूया वाचनालय. मंदार: अरे चला मित्रांनो, आज आपल्याला उद्घाटन कार्यक्रमाला जायचं आहे. मंदार म्हणाला, आज आपल्याला उद्घाटन म्हणजे आपण कोणत्या दुकानाचे ओपनिंग, त्याला आपण उद्घाटन म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला आपण ओपनिंग म्हणतो. त्या कार्यक्रमाला जायचं आहे. टीना म्हणाली, अरे कसला उद्घाटन कार्यक्रम? मग टीना म्हणाली, अरे कसलं उद्घाटन, कसली ओपनिंग सेरेमनी आहे? वेदांत: आपल्या गावात नव्यानं सार्वजनिक वाचनालय सुरू होत आहे. त्या वाचनालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. आपण सर्वजण मिळून कार्यक्रमाला जाऊया. मग वेदांत म्हणाला, अरे आपल्या गावात सार्वजनिक वाचनालय सुरू होत आहे म्हणजे सार्वजनिक वाचनालय म्हणजे तिथे सर्वजण येऊन पुस्तकं वाचू शकतात, न्यूजपेपर वाचू शकतात. सार्वजनिक वाचनालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. आज त्याची ओपनिंग सेरेमनी आहे आणि आपण तिकडे जाऊया. सोहम: किती छान! वाचनालयात आपल्यालाही खूप खूप छान पुस्तके पाहायला मिळतील. मग सोहम म्हणाला, अरे किती छान! वाचनालयात आपण गेलो, आपल्याला छान छान पुस्तकं वाचायला मिळतील. साक्षी: आणि हो, आपल्याला ती पुस्तकं वाचायलाही मिळतील. मग साक्षी म्हणाली, आपल्याला ती पुस्तकं वाचायलाही मिळतील म्हणजे आपण ती पुस्तकं पाहू शकतो, वाचू शकतो. मंदार: बरोबर आहे. आपण जसा खेळायला वेळ देतो तसा वाचायलाही वेळ द्यायला हवा. मग मंदार म्हणाला, हो बरोबर आहे तुमचं. आपण जसं खेळतो, मस्ती करतो, तसं आपण वाचलंही पाहिजे. वाचायला आपण वेळ दिला पाहिजे. सोहम: हो मंदार, तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. मग सोहम म्हणाला, मंदार तू जे म्हणतोय सर्वांनी वाचायला वेळ दिला पाहिजे, ते अगदी बरोबर आहे. मंदार: आजपासून आपण नियमित वाचनालयात जाऊ आणि आजपासून आपण नियमित वाचनालयात जाऊ. गाणी, गोष्टी यांची पुस्तकं वाचू. मग आपण वाचनालयात नियमित नियमित म्हणजे रोज नियमित जाऊ आणि गाणी, गोष्टी यांची पुस्तकं वाचू. पुस्तके वाचून मिळते ज्ञान, अनुभव आज गुरु महान. पुस्तक वाचून आपल्याला काय मिळतं? ज्ञान मिळतं आणि अनुभव हाच गुरु महान. अनुभव आहे, जो आपण पुस्तक वाचल्याने आपल्याला जो अनुभव मिळतो तोच आपला गुरु आहे. आता पाठातील नवीन शब्द पाहूया. उद्घाटन, कार्यक्रमाची सुरुवात. वाचनालय, पुस्तके वाचनाची जागा, याला आपण बोलतो वाचनालय. आता मला हे समजलं. आपण प्रश्नोत्तरे पाहूया. धड्यावरची वाचना धडा आपला संपूर्ण शिकून झालेला आहे, स्पष्टीकरण झालेलं आहे. आता यातले आपण प्रश्नोत्तरे पाहूया. एका वाक्यात उत्तरे लिही. गावात नव्याने काय सुरू होत आहे? गावात नव्याने वाचनालय सुरू होत आहे. काय होत आहे? वाचनालय. पाठात आलेल्या पात्रांची नावे लिहा. पाठात कोणतं कोणतं पात्र आलंय? मंदार, टीना, वेदांत, सोहम, साक्षी ही पात्र. म्हणजे कोण कोण आलंय? मंदार, टीना, सोहम, वेदांत आणि साक्षी ही पात्रे पाठामध्ये आलेली आहेत. तुला कोणती पुस्तके वाचायला आवडतात? तर मला इन्स्पिरेशनल, ज्यातून आपल्याला चांगल्या गोष्टी अनुभवायला मिळतात अशी पुस्तकं वाचायला आवडतात. त्यातून आपल्याला जे महान व्यक्ती आहेत त्यांचं आत्मचरित्र वाचायला मला खूप आवडतं. त्यातून मला त्यांच्या जीवनात आलेले कठीण काळ समजतो. त्या कठीण काळात त्यांनी काय सामना केला याची माहिती मिळते. आता लिहिते होऊया. कंसातील शब्द वापरून संवाद पूर्ण करा. आई: खूप ऊन आहे. आई म्हणाली, आई खूप ऊन आहे. नंदिनी: अगं मला डॅडस जायचं आहे. मला खेळायला जायचं आहे. आई: अगं टोपी घेऊन जा. बाहेर ऊन आहे म्हणून काय घेऊन जा? टोपी घेऊन जा. हो आई, मी टोपी घेतली. अशा प्रकारे हे झालेलं आहे. पहिलं ऊन, खेळायला, टोपी आणि घेतली. आता रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. ती, तो, ते, आम्ही, आपण.
तर इथे आलं ती गाणी गाते. आम्ही खेळ खेळतो. ते पाणी थंड आहे. आपण मित्र आहोत. आपण एकमेकांना मदत करूया. ते पाणी थंड आहे. आपण अरे इथं रॉंग झालं. चला. तो खेळ खेळतो. ती गाणी गाते. ते पाणी थंड आहे. आम्ही मित्र आहोत. आपण एकमेकांना मदत करूया. अशा प्रकारे आपला धडा 11वा झालेला आहे. याची प्रश्नोत्तरे झालेली आहेत. याच्यामध्ये तुम्हाला फक्त हा पहिला प्रश्न याच्यात गावात नव्याने वाचनालय सुरू झाले आहे असं लिहायचं आहे. आणि हे दिलेले आहेत मंदार, टीना, वेदांत. अशा प्रकारे हा आपला धडा सुंदर वाचनालय हा धडा शिकवून संपूर्ण झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचण्यास मदत करा. धन्यवाद. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.